50,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा उपलब्ध करून देण्याची तयारी ही सरकारने दाखवलेली आहे। त्यामुळे पुणे शहर आणि पुणे शहराची खऱ्या अर्थाने चिंता ज्याला म्हणतात, हे केंद्र आणि राज्यातलं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतलेली आहे। याचं हे ज्वलंत उदाहरण आहे असं मला वाटतं। अनेक असे प्रकल्प की जे प्रकल्प फार गरजेचे आहेत, सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रदूषण विरहित ती असली पाहिजे आणि म्हणून इलेक्ट्रिक बसेस 1000 इलेक्ट्रिक बसेस या पुणे शहरासाठी, पुणे महानगरपालिकेसाठी देण्याचा निर्णय ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेला आहे। त्यामुळे एक ना अनेक असे प्रकल्प घरामध्ये समान पद्धतीने पाणी पुरवठा झाला पाहिजे, यासाठी काय करावं लागेल याची चिंता सुद्धा भारतीय जनता पार्टीच करते आहे। त्यामुळे सर्व भागांमध्ये विकास होणं हे जसं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे बाह्य रस्त्यांमुळे, रिंग रोड्समुळे सुद्धा वाहतुकीची असणारी शहरातली कोंडी फुटू शकते, असा विचार सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गतिमान पद्धतीने करण्याला सुरुवात झाली आणि लवकरच हेही सर्व विषय हे मार्गस्थ होणार आहेत। केंद्र आणि राज्याच्या असणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या असंख्य योजना या पुणे महानगरपालिका असेल किंवा इतरही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या जात आहेत। नदी संवर्धनाच्या संदर्भातला सुद्धा निर्णय घेऊन त्याचं लवकरात लवकर त्याला पूर्णत्वाच्या दिशेने नेणं हा सुद्धा विचार हा भारतीय जनता पार्टीचं सरकारच करत आहे। केंद्र आणि राज्यामध्ये असणारं सरकार 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचं जे स्वप्न आहे, विकसित महाराष्ट्र बनवण्याचं जे स्वप्न आहे, त्याला सर्वात मोठी साथ जर कोण देणार असेल तर ती या देशामधील असणारी महत्वाची शहरच देणार आहेत। आणि म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी असं ठरवलं होतं की या देशामधील असणारी 100 शहरं ही स्मार्ट झाली पाहिजे, स्मार्ट सिटी म्हणून झाली पाहिजे आणि या शहरांमध्ये खऱ्या अर्थाने होणाऱ्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांना गती जर दिली तर या सर्व भागांमध्ये रोजगाराच्या संधी याही मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकतात। सर्व्हिस इंडस्ट्रीज मधलं असणारं योगदान या शहरांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। देशाचा GDP आणि तुम्ही आणि आम्ही सर्वजण पाहतो ज्या गतीने पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय, देश परमवैभवाच्या दिशेने जाताना दिसतोय। महाराष्ट्र सुद्धा ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जाताना दिसतोय। देवेंद्रजी सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक क्षेत्राला अव्वल कसं करता येऊ शकतं
शिक्षण असेल, रोजगार असतील, या प्रत्येक क्षेत्राला नवी दिशा कशी देता येऊ शकते, या सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष हे देण्याचं काम करतात. खरं तर पारदर्शकता सर्वात मोठं यामध्ये काम करत असतं. स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा सरकारे असो, नरेंद्र मोदी जी जसं म्हणतात, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा, त्याच पद्धतीची असणारी व्यवस्था